पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये 3 अमेरिकन नागरिक ख्रिस्ती धर्माचा प्रसार करताना आढळून आले। एका ड्रायव्हरला ते पॅम्पलेट वाटत होते आणि त्यातून हा सगळा प्रकार समोर आला। त्यानंतर या 3 अमेरिकन नागरिकांना 10 मे पर्यंत भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आलेत। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे। आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत। सर, गंभीर प्रकार आहे। सदाशिव पेठेमध्ये म्हणजे नक्की कुठे आणि किती तारखेला किंवा हा प्रसंग घडलाय? 27 तारखेला दुपारच्या वेळेला नातूबाग परिसरामध्ये सदाशिव पेठ या ठिकाणी 3 अमेरिकन नागरिक हे काही पॅम्पलेट्स वाचताना आढळून आले आणि मग काही जागरूक नागरिकांनी यासंबंधी पोलिसांना माहिती दिली आणि त्या ठिकाणी बंदोबस्तातील असणारे कर्मचारी त्या ठिकाणी लगेचच पोचले आणि त्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी केली। तर हे 3 अमेरिकन नागरिक हे टुरिस्ट विजावरती आलेले आहेत आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माचे काही पॅम्पलेट्स त्या ठिकाणी वाटलेले आढळून आले। या सगळ्या प्रकाराची प्राथमिक चौकशी झाली आणि त्या आधारे त्यांना लिव्ह इंडिया नोटीस देण्यात आलेली आहे। सर, ही जी पॅम्पलेट्स होती ती कोणत्या भाषेमध्ये होती आणि त्यामध्ये काय कंटेंट होता? काय लिहिलेलं होतं नक्की त्या पॅम्पलेट्सवरती? हे पॅम्पलेट्स मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3 भाषांमध्ये होती आणि येशू, ख्रिश्चन धर्म याविषयी त्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। अच्छा, म्हणजे ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे असं अशा अर्थाचा आशय होता त्या पॅम्पलेटचा? ख्रिश्चन धर्म, त्याची तत्व आणि येशू दयाळू आहे वगैरे अशा प्रकारचे। हे समोर कसं आलं? म्हणजे पॅम्पलेट्स वाटतायत आणि हे अमेरिकन आहे, ते कसं समोर आलं? त्या ठिकाणी काही जे नागरिक होते, जेव्हा त्यांना ते दिलं गेलं त्या टायमाला ते जागरूक नागरिक तिथून एक रॅली चाललेली होती आणि त्या रॅलीमध्ये पोलीस बंदोबस्त होता, त्यामुळे ते इमिजिएटली लगेचच त्यांना पॅम्पलेट वाटल्याबरोबरच समोरच पोलीस दिसले आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना ते दाखवलं। हे तिघं कधी भारतात आले होते? हे एक 15 दिवसापूर्वी भारतात आलेले आहेत, त्यापैकी 8 दिवसापूर्वी हे पुण्यात आलेले आहेत। पुण्याच्या आधी कुठे होते? पुण्याच्या आधी हे मुंबईला होते। मुंबईमध्ये पण त्यांनी असंच काही केलंय धर्मप्रसाराचं काम? याबद्दल आणखी तपास करा। सर, आता त्यांना भारत सोडून जायला सांगितलंय, कधीपर्यंत ते जाणार आहेत काय कळालंय? त्यांचा 1 तारखेचं त्यांचं रिटर्नचं तिकीट आहे, म्हणजे 1 मेला ते भारत सोडून जाणार आहेत। आता सर, ते इथं आले, 3 भाषांमध्ये पॅम्पलेट्स होती, मराठी भाषेमध्ये होतं, मग ते कोणत्या संघटनेशी किंवा संस्थेशी निगडीत आहेत असं काही चौकशीत आढळलं? आपण तशा अंगाने काही चौकशी केली? याबाबत आणखी आपण चौकशी करत आहोत। मराठी भाषेतले पॅम्पलेट्स आहेत, याचा अर्थ इथले पण काही नागरिक भारतातले, महाराष्ट्रातले, पुण्यातले त्यांच्यासोबत असू शकतात किंवा त्यांच्याशी सामील असू शकतात, तर त्या अंगाने काही चौकशी केली आहे? हे पॅम्पलेट त्यांनी कुठं छापले, कोणाच्या मदतीने छापले यासंबंधी आपण आणखी तपास करत आहोत। याची नावं सांगता येतील सर? आणि काय पार्श्वभूमी आहे त्यांची अमेरिकेमधली? हे वर्किंग क्लासमधले आहेत 3 अमेरिकन सिटीजन, त्यापैकी एक सिनियर सिटीजन आहे, बाकी 2 हे 45 ते 50 वयाच्या गटामध्ये। वर्किंग आहेत, कुठल्या तिथल्या धर्मसंस्थेशी किंवा तिथल्या धार्मिक ह्याच्याशी नाहीत? याबाबत आणखी आपण तपास करू। पण भारतामध्ये ते आले तर इथले कोणी त्याच्याशी संबंधित किंवा कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत याची चौकशी करणं गरजेचं आहे का? हो, त्यासंबंधी आपण चौकशी करतो। कोणत्या संस्थेची आहेत ते आपण तपास करतो। पण ते अमेरिकेला जर गेले तर मग कसा तपास? हे आपली जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पॉलिसीप्रमाणेच आपण ही लिव्ह इंडिया नोटीस दिलेली आहे आणि यासंबंधी जो अनुषंगिक तपास आहे तो आपण करतो। अमेरिकन एम्बसीला काही कळवणं आहे, म्हणजे गरजेचं कळवलंय तसं काही की नाही गरज? यामध्ये जी SOP आहे त्याप्रमाणे आपण फॉलो करत आहोत। धन्यवाद सर। खरं तर या तिघांनाही 1 मे पर्यंत भारत सोडण्याचे आदेश आहेत, मात्र अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। भारतामध्ये आलेले हे तिघे अमेरिकेतल्या कोणत्या धार्मिक संस्थेशी निगडीत आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचा भाग, इथे भारतात, महाराष्ट्रात त्यांचे कोणी साथीदार आहेत का? कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।